शेतकऱ्यांसाठी खरं तर एक आश्वासक आणि समाधानकारक बातमी आहे। पूरग्रस्त शेतकरी सातत्याने मागणी करतायत की किमान एकरी 50,000 रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे। मात्र सरकारकडून ठोस उत्तर जे आहेत 50,000 रुपयांच्या संदर्भाने येत नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यातले भाजपाचे नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एक समीकरण मांडलेलं आहे आणि त्या समीकरणातून शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळतील याचा विश्वास वाटतो आहे। मला सांगा हे समीकरण काय आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत देता येईल? आज जर आपण पाहिलं जी एनडीआरएफची जी मदत आहे ही कोरडवाहूसाठी 8,500, बागायतीसाठी 17,500 आणि फळबागांसाठी 22,000 ही मदत जरी आपण पाहिली 8,500 ही शेतकऱ्यांना पुरेशी नाही। हे देखील भूमिका राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही सर्व शेतकऱ्यांना आणि हे त्यांनी स्वतः देखील मान्य केलं याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे मदत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास लातूर जिल्ह्याचा झाल्यानंतर हीच भूमिका त्यांनी देशाच्या पंतप्रधानांजवळ मांडली की हवामान बदल ज्या भागांमध्ये होऊन त्या भागामध्ये इम्पॅक्ट होतो तिथले एनडीआरएफचे नॉर्म्स बदलले पाहिजेत आणि त्याच्यातून एनडीआरएफचे नॉर्म्स बदलून ती जी मूळ मिळणारी रक्कम आहे त्याच्यामध्ये वाढीव त्या ठिकाणी करायला पाहिजे। तो देखील आम्ही सरकारकडे मागणी केली की सरकारने ह्याच्यामध्ये प्रयत्न करून हाच नॉर्म्स त्या ठिकाणी चेंज करून 8,500चं किमान 22,500 पर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे जिथं क्लायमेट चेंजचा फटका बसतो। दुसरा विषय आजच्या GR प्रमाणे जर आपण चाललो तर GR प्रमाणे आज आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही आम्ही पंचनामे करून घेतले जे काही 100% शेतकऱ्यांना याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे आणि कालपासून आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता त्याच्यातला देण्याची सुरुवात केली जी की 8,500 प्रमाणे। पण तेवढ्याने काय होत नाही, पण शेतकऱ्यांचा विमा त्या ठिकाणी आपण जो भरलेला आहे शेतकऱ्यांनी जो विमा भरलेला आहे पीक कापणी प्रयोग जो आहे हा व्यवस्थितपणे मॉनिटर केला आणि तो मॉनिटर करून जर आपण शेतकऱ्यांचा पीक कापणी प्रयोगमध्ये जे आपल्याला पीक दिसत होतं म्हणजे हा पाऊस आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये कालपर्यंत झालेला पाऊस आहे आमचे पिकं समोर आलेले ते 100% यील्ड आपल्याला त्या ठिकाणी दिसत असताना शेतकऱ्यांच्या यील्ड आल्यानंतर जे आपल्याला शेवटचा जो पीक कापणी प्रयोग असतो आलेलं यील्ड आमचं त्या ठिकाणी गेलेलं आलेलं पीक आमचं नुकसान झालेलं आहे। समोर दिसणारं पीक आज आपल्याला काढता येत नाही म्हणजे 100% सोयाबीनचं नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि पीक कापणी प्रयोगमध्ये हा नुकसान भरपाई जर आपण दाखवली व्यवस्थित शेतकऱ्यांची जिथं जिथं त्या भागामध्ये करायचं त्याच्याशी संबंधित असणारे जे काही घटक असतील त्या घटकांचं आम्ही कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांचं कुठंही ह्याच्यामध्ये कुचराई होणार नाही, चुकीचं होणार नाही, व्यवस्थित त्यांचा पीक कापणी प्रयोग आपण त्या ठिकाणी मॉनिटर करून पुढे विमा कंपनीकडे दिला। मग उद्या आमच्या कार्यशाळेमध्ये टप्प्याटप्प्यानं 2 महिन्यामध्ये 50,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळू शकते। टप्प्याटप्प्यामध्ये म्हणण्यापेक्षा आता उद्या आज चालू झाले आता आपण जर पाहिलं उडदाचं तुरीचं देखील चालू झालेलं आहे पण उडदाला आणि तुरीला तेवढा काही विम्यामध्ये आपल्याला नाही, पण सर्वात जास्त विमा जो शेतकऱ्याला मिळतो हा सोयाबीनमध्ये मिळतो। लातूर जिल्ह्यामध्ये 80% पेरा सोयाबीनचा आहे त्याच्यामुळे उद्या आता आमचं जे पीक कापणी प्रयोग आहे ह्याच्यामध्ये जर आपण 100% नुकसान आलेलं यील्ड 100% शेतकऱ्यांच्या हातून गेलेलं आहे हे व्यवस्थित जर आपण प्रूफ करू शकलो दाखवू शकलो तर आपण शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपये हेक्टरपर्यंत त्याच्यातून आपत्तीच्या काळामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर संभाजीराव पाटील निलंगेकर हे एक असे आमदार आहेत ज्यांनी एक ॲप तयार केला म्हणजे पूर स्थितीमध्ये आणि 60,000 शेतकरी जोडले आणि दररोजचे अपडेट्स जे आहेत जिल्ह्यातल्या परिस्थितीचे ते त्यांच्यापर्यंत पोहोचत होते। किती शेतकरी जोडले गेले असे? आम्ही एक ॲप तयार केला जो की महसूल विभागाला सोबत घेऊन तयार केला आणि त्याच्यावर बारकोड दिला। जवळपास 60,000पेक्षा अधिक जणांच्या तक्रारी हे थेट महसूल विभागाकडे गेल्या आणि त्यांचे पंचनामे कन्सिडर करण्यात आले आणि त्यांना त्या ठिकाणी पंचनामे कन्सिडर करून त्यांचं नुकसान झालंय असं तिथं आपण नोंद करून घेतली। त्यामुळे थेट शेतकऱ्यांना बऱ्याचदा आपण पाहिलं शेतकरी पोहोचू शकत नव्हता किंवा प्रशासन पोहोचू शकत नव्हतं अशा काळामध्ये फोटो काढायचा त्या ॲपवर फक्त फोटो काढला म्हणजे बारकोड स्कॅन केलं फोटो काढला तुमचं लोकेशन लाईव्ह लोकेशन सगळं त्याच्यामध्ये येत आहे। त्यामुळे अशा 60,000पेक्षा अधिक तक्रारी आल्या आणि त्या सर्व तक्रारींची नोंद प्रशासनाने घेतली हे मी सांगू शकतो। तुम्ही विरोधकांना आव्हान देखील केलेलं आहे की 2 महिने आता राजकारण नाही 1.5-2 महिने शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आणि प्रसंग आला तर एकत्रित उपोषण करू। नाही आता मी जवळपास 20 वर्ष आमदार म्हणून काम करतोय। काम करत असताना विधिमंडळामध्ये अनेक प्रसंग असे पाहत असतो आम्ही बसून पाहत असतो एखाद्या म्हणजे जे चांगली गोष्ट आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे। पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या विषयाबद्दल ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो सर्व पक्षाचे आमदार एकत्रित येतात आणि एकत्रित त्या प्रश्नाला जातात अनेक विभागातले तसे आमदार करतात। तसं आमचं आव्हान आहे
की आज शेतकरी हा मुख्य घटक ठेवा आपण. आपले जे राजकारण असेल हे बाजूला थोडं 1 महिना 1.5 महिना शेतकऱ्यांना मदत मिळूपर्यंत आपण बाजूला हे करावं. नंतरच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपण करू. पण आज एकत्रित एका दिशेने सर्वांनी जर आपण तशी मागणी केली त्याची ताकद वेगळी असते. जिल्हा म्हणून एकत्रित एका दिशेने सर्व विरोधी पक्षाच्यांनी पण एकत्रित केलं तर चांगलं तसं राहील. आणि आम्ही काय विरोधी पक्ष काय चुकीची मागणी करतोय का त्यांनी चुकीचं बोलतात असं म्हणत नाही. शेतकऱ्यांच्या हितातच त्यांनी बोलतात. शेतकऱ्यांना जोपर्यंत मागणी करतात त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण टीका जर तुम्ही हे करत असाल आणि त्याच्यात राजकारण करत असाल तर म्हणजे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी भाजप आणि काँग्रेसचे नेते एकत्र येऊन जर आंदोलन करत असतील तर त्यात काय नवल वाटायला नको. मी स्वतः शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जर त्यांनी सर्वजण पुढाकार घेऊन एखादा आंदोलनासाठी उभा टाकले शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी तर निश्चितपणे आम्ही त्यांच्यासोबत उभा टाकू. सर्वजण एकत्रित मिळून त्याच्यामध्ये एकत्रित पाठिंबा देऊ. आमचे लातूरचे ज्यांनी आता मागणी केली काँग्रेसच्या आमदारांनी की अधिवेशन बोलवा शेतकऱ्यांसाठी, आम्ही त्याला पाठिंबा देऊ की बाबा शेतकऱ्यांना मदत मिळत असेल तर देखील अधिवेशन बोलवायला पाहिजे. ही भूमिका देखील आम्ही मांडू. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.